अन्न आणि औषध प्रशासनानं घेतलेल्या औषध निरीक्षक गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द. गैरप्रकार झाल्याचा आरोप आणि पुरावे समोर आल्यानंतर प्रक्रिया रद्द करण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय. वसतिगृहातल्या वयोमर्यादेच्या अटीच्या निर्णयाला सरकारची स्थगिती. तरीही उर्वरित मागण्यांसाठी नागपूर पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. पुण्यात एका आंदोलकाची तब्येत बिघडली तर नागपुरातही एकाला भोवळ. अंगणवाडी सेविका देवयानी पारधी अंगणवाडीमध्ये परतल्या. चिमुकल्यांकडून देवयानी पारधी यांचं स्वागत. झी 24 तासच्या बातमीनंतर देवयानी पारधींना न्याय. दिवाळीमध्ये कांदा रडवणार. सप्टेंबरमध्ये कांद्याची आवक कमी होणार असल्यानं सध्याचा कांदा साठा ऑक्टोबरपर्यंतच पुरवावा लागणार. आवक घटल्यानं कांदा दर वाढण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा पडताळणी होण्याची शक्यता. 91 लाख लाभार्थी अपात्रतेनंतर आता पुन्हा आणखी काही लाडक्या बहिणी अपात्र ठरणार का, याकडे लक्ष. आदित्य ठाकरेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. मंत्र्यांनी दौरे करून काय उपयोग, रस्त्यांच्या दुरवस्थेवर आदित्य ठाकरेंचा सवाल. अमित शहांना बदलण्याची मोदींची मानसिकता. अमित शहांना कुणी पंतप्रधान करणार नाही. आरएसएसमध्ये देशाच्या नेतृत्व बदलाची चर्चा सुरू असल्याचा राऊतांचा दावा. मूर्ती बाहेर काढताच पाठीमागचं वेल्डिंग तुटलं. मूर्ती वेल्डिंगसाठी पुन्हा कारखान्यामध्ये आणली होती. मूर्तिकार अनिकेत देसाईंचा पोलिसांमध्ये जबाब. पुण्यामध्ये झी 24 तास कृषी सन्मान सोहळ्याचं आयोजन. प्रयोगशील शेतकरी आणि कृषी व्यावसायिकांचा गौरव.